करा मारुती आता आपण चाललोय ते म्हणजे 6व्या मारुतीला. कुठं सांगा? मसूरला. मग मसूरला पहिला गेलो मंदिरापाशी. पहिल्यांदा गाडी लावून घेतली आपली, हेल्मेट काढून घेतलो, ग्लव्स काढून घेतलो. मंदिरापाशी गेल्या गेल्या पहिलं आपलं काम असतं ते म्हणजे नारळ फोडायचं. त्यानंतर पहिल्यांदा गेल्या गेल्या पाया पडून घेतलो. आजी तिथे कधी पूजा करायची, मग ह्यांनी मला सगळी माहिती सांगितली. नुसतं ऐका काय काय सांगितलं. सगळेजण वर चढली म्हणजे आता फांदी तोडायला आम्ही तोडतो. पण समर्थ काय करायचे की परीक्षा घ्यायची म्हणून नाही, पण प्रसंग आला की मात्र मग ते परीक्षा घ्यायचे शिष्यांची. त्यांनी ठरवलं, ते म्हणाले ठीक आहे तुम्ही सगळी चढलाय, मी सांगतो तसं तोडायचं. म्हणजे शेंड्याकडे बसायचं आणि बुंद्याकडे गाव घालायचा, अशी फांदी तोडायची. म्हणजे काय झालं असं फांदीसह त्या विहिरीत सगळी खाली उतरली. फक्त का अंबाजी तेवढा शिष्य त्यात तो म्हटला मी, म्हणजे त्यांनी तोडली ती. मग त्याचा परिणाम असा झाला, तो फांदीसह खाली पडला विहिरीमध्ये. ते तळालाच गेला एकदम. गेल्यानंतर आता काय करायचं, सगळी लोक म्हणायला लागली काय झालं आता वर येईल मग वर येईल काय, म्हणजे वरती येण्याची चिन्ह दिसेना समर्थांना. म्हणाले काय झालं बघा, म्हणजे लोक चर्चा करायला लागली. मग वेणाबाई म्हणायला समर्थांना बघा, म्हणाले काय झाले ते. म्हणून समर्थांनी त्याला हाक मारला, अरे अंबाजी काय आहे? तर म्हणाला काय नाही, कल्याण आहे म्हणाला. म्हणून मग त्याचं नाव कल्याण ठेवलं. मग ते म्हणाले अरे वरती हे सगळीजण तुझी वाट बघतात. मग त्यांनी सांगितलं, खाली म्हणाले मी फांदीसह गेल्यानंतर तिथं राम पंचायतन होतं आणि समर्थानं म्हणाले तुम्हीही तिथे होतात. आणि माझी म्हणाले तिथे अगदी म्हणजे समाधीला गेल्यासारखं म्हणाले झाले असं. मग तो पट्टशिष्य झाला समर्थांचा कल्याण. म्हणजे शक्ती युक्ती बुद्धी सगळ्याची देवता मारुती. म्हणून 11 मारुतीचे म्हणून 11 मारुती स्थापन तेवढ्यासाठी केले, जेणेकरून सगळीकडे प्रचार झाला पाहिजे. आपल्यातली जी सुप्त म्हणजे शक्ती आहे ती जागृत झाली पाहिजे. हीच न कामना करता जर तुम्ही मारुती उपासना केली तर तो देतोच न मागता. न मागे त्याची रमा होय दाशी असं म्हटलेलं आहे की जो मागत नाही त्याची दाशी रमा होते. आपण काय होतो, आपला माणसांचा स्वभाव असतो की आपण देवाला गेलो की पहिल्यांदा आपण मागतो, पण मागायचं नाही काय. तो द्यायचा त्यावेळेला तो देतोच. आपण फक्त मनापासून करायचं. आजींचं सगळं ऐकून झाल्यानंतर आम्ही 7व्या मारुतीला जाणार होतो, ते तुम्हाला पुढल्या भागात भेटेल.